हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 29. यमनियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टांगानी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. योगाधिराज पातंजलींनी सूत्र क्रमांक 25 मध्ये सांगितलं की सर्व दुःखांचा समूळ नाश झाल्यामुळे म्हणजेच हानामुळे कैवल्य अवस्था प्राप्त होते. अशा प्रकारे येथे कैवल्याचे रूप सांगितले. सूत्र क्रमांक 26 मध्ये हानोपाय सांगितला, म्हणजेच कैवल्य अवस्था त्याचं रूप प्राप्त करण्याचा उपाय सांगितला. सूत्र क्रमांक 27 मध्ये हानाची म्हणजे कैवल्य रूपाची साधकाला जी फलश्रुती होते ती सांगितली. साधक 7 प्रवृत्ती भेदून निवृत्त होऊन त्या पलीकडे असलेल्या प्रज्ञाभूमीत प्रवेश करतो. या प्रज्ञाभूमीत या प्रज्ञाक्षेत्रात प्रविष्ट झाल्यावर प्रज्ञाज्योत प्रज्वलित होण्यासाठी काय करावं ते सूत्र क्रमांक 28 मध्ये सांगितलं. योगाच्या 8 अंगांचे अनुष्ठान केल्याने अशुद्धी नष्ट पावून प्रज्ञाज्योत प्रज्वलित होते. या सूत्रामध्ये योगाधिराज पातंजली योगाची 8 अंगे कोणती ते सांगत आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. ही योगाची अष्टांगे साधकाला योगाभ्यासाच्या दृष्टीने आणि योग प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. साधकाने त्याचा स्वाध्याय करणे आणि त्याचे अनुष्ठान ठेवणे अत्यावश्यक आहे. या अंगांचं विवेचन योगाधिराज पातंजलींनी पुढील सूत्रांमधून केलेलं आहे. ते पाहण्यापूर्वी या अष्टांगांबद्दल पूरक अशी माहिती घेऊया. या अष्टांगांपैकी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ही 5 बाह्य अंगे आहेत. ती साधनं या स्वरूपाची असल्यामुळे त्यांचा विचार साधनपाद यामध्ये केलेला आहे. धारणा ध्यान आणि समाधी ही अंतर अंगे असल्यामुळे त्यांचा विचार विभूतिपाद यामध्ये केलेला आहे. या सर्व 8ही अंगांचं अनुष्ठान केलं तरच त्याचा उपयोग होतो. आपल्या देहातील प्रत्येक अंगाप्रमाणेच या 8ही अंगांचा उपयोग असतो. त्यातील एकही सोडून चालत नाही. ती सर्वच्या सर्व आचरणात आणावी लागतात. ती एकमेकात गुंफलेली आहेत. एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे आणि अशी त्यांची मालिका आहे. याप्रमाणे दिवसभरामध्ये सवडीनुसार योगाच्या अंगांचा अभ्यास करून इतर वेळी त्याच्या विरुद्ध वर्तन करण्याने योगप्राप्ती होणार नाही. सूत्र क्रमांक 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या क्रियायोग असा क्रियायोग करावा लागतो. सूत्र 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असा क्रियायोग करावा लागतो. 1 यम असं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू देणारा यमराज उभा राहतो. यास्तव यासंबंधी थोडे विवेचन केल्यास ते अप्रस्तुत होऊ नये. वास्तविक यम म्हणजे मृत्यू नव्हे, कारण मुळातच मृत्यू असे काहीही नसते. आपल्याला मृत्यू कुणीही देत नाही. एखादी वस्तू वापरून झिजावी आणि निरुपयोगी व्हावी, त्याप्रमाणेच देह झिजून थकतो आणि त्याचं पतन होतं. अनेक वर्ष काम करून देह आणखी काम करायला उपयुक्त राहत नाही. त्यामुळे तो बदलणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्या अतृप्त इच्छा वासना लपेटलेल्या स्थितीत आत्मा देहाबाहेर पडतो. हे लपेटणे म्हणजेच चित्रगुप्ताची नोंदवही होय. यावेळी ती नोंदवही पाहून आपल्या त्या अतृप्त इच्छा तृप्त होण्यास योग्य असा देह कोणत्या योनीत मिळेल ते यमराज आपल्याला सांगतो. याचा अर्थ पुढील जन्मी आपण कोणता धर्म पाळावा ते यमराज सांगतात. यमराज अशी एखादी व्यक्ती अस्तित्वात नाही.
यमराज म्हणजे मृत्यूनंतर आपल्यातच प्रज्वलित होणारी ती अतेंद्रिय शक्ती आहे. त्याप्रमाणे आपण योनी निवडली तर आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण होण्याला मदत होते. त्यामुळे आपण मुक्त होतो. हा असा धर्म शिकवणारा माणूस त्याला यम म्हटलं जातं. तेव्हा यम म्हणजे धर्म. धर्म आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग शिकवतो. यमधर्म पालनात आपला आणि समाजाचा संबंध येतो. यमधर्म समाजात राहून आचरणात आणावा लागतो. यास्तव जे यम सांगितले आहेत त्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर आपले आयुष्य दिशाहीन भरकटलेले होईल. यम पाळायचेच असतात, त्याला पर्याय नाही. नाहीतर आपण अखंड भरपूर परिश्रमाने प्रवास करू आणि तरीही आपण कुठेही पोहोचणार नाही. एखाद्या बिंदूभोवती फिरून भरपूर चालणे होईल, परंतु पोचणे होणार नाही. परंतु तोच प्रवास धर्माचे अनुशासन ठेवून केला तर आपण निश्चितच आपल्या इच्छित स्थळी पोहोचू. नियम. यमांचे आचरण योग्य प्रकारे होण्यासाठी नियम आहेत. नियम आपले आपणच पाळायचे असतात. नियम याचा अर्थ योग्य अनुशासन, प्रशासन, कायदे व्यवस्थापन करून यमधर्माचे पालन करणे, आयुष्य जगणे. अनेक वेळेला असा गैरसमज असतो की नियम, कायदे, प्रशासन अनुसरणे आणि आयुष्य जगणे म्हणजे बंधनात जखडून घेणे, स्वतःचे आयुष्य सीमित करणे. यामुळे बहुतेक जणांचा कल नियम मोडण्याकडे असतो, परंतु हे नेमके उलटे घडत असते. भौतिकदृष्ट्या हा विचार योग्य वाटतो, परंतु आध्यात्मिक दृष्टीने हाच विचार अविचार आणि म्हणून चुकीचा असतो. कसा ते पहा. जेव्हा आपण केलेले नियम मोडतो तेव्हा आपल्या हातून देहादी इंद्रियांना जसे पाहिजे तसे आचरण होत असते. जसे पाहिजे तसे आचरण होत असते. अन्यथा आपल्याला नियम मोडण्याचं कारणच नसतं. वस्तुतः नियम मोडण्याकरता देहादी इंद्रियच कर्मेंद्रियांना प्रोत्साहित करत असतात, कारण त्यांना भोग लालसा पूर्ण करायची असते. देहादी इंद्रिये नेहमीच त्यांना सोयीचे भोगापवर्गतेचे आचरण करवून घेण्यात पटाईत असतात. अर्थातच ते उपभोगांच्या मागे असतात. यामुळे आपल्या हातून भोग उपभोगणे आणि पुढील जन्म व्हावा म्हणून पुन्हा भोग निर्माण करून ठेवणे हे चालूच असते. कारण देहादी इंद्रियांना भोगापवर्गतेमुळे पुन्हा पुन्हा जन्म हवा असतो. ती कधीही मुक्ती मिळवायला मदत करत नाहीत. ती कधीही मुक्ती मिळवण्यास मदत करत नाहीत. त्यांना अमुक्त राहायचं असतं, कारण अमुक्त राहणं आणि भोग उपभोगणे हाच त्यांचा स्थायी स्वभाव असतो. यास्तव देहादी इंद्रियांच्या स्वच्छंद जीवन जगण्याच्या स्वभावातून आपण नियम मोडण्याला प्रवृत्त होत असतो. हेच नेमके मुक्तीच्या आड येत असते. यास्तव मुक्ती मिळवण्याची इच्छा असल्यास यमधर्म पाळणे हेच श्रेयस्कर असते. यमधर्म न पाळणे हे आध्यात्मिकदृष्ट्या घातक असते. याचा अर्थ जर आपण यमधर्म आचरणात आणले तर आपोआपच देहादी इंद्रियांना लगाम बसेल, ती काबूत राहतील. यामुळे मन मनमानी न करता आत्मसन्मुख होईल, ते आत्म्याशी तदाकार होईल. आसन. यम नियम यांचं पालन आपण योग्य प्रकारे करू लागलो तर आसन योग्य प्रकारे घालणं शक्य होतं. आसन याचा अर्थ एका विशिष्ट प्रकारे शरीर बद्ध करून मौनात शांत, स्तब्ध, निर्विचारी, अमन अवस्थेत बसून राहणे. आसनाचा संबंध आपल्या शरीराशी असतो. आसनाची ही व्याख्याच आपल्याला स्पष्ट करत आहे की हे महाअवघड आहे. यमधर्म पाळणारा, त्याचं प्रशासन उत्तम प्रकारे आचरणात आणणारा आसनात बसू शकतो. कारण आसन घातलं की त्याला देहादी इंद्रिय प्रखर विरोध करू लागतात. कारण भोग उपभोगणे बंद होते. हा त्यांच्या जीवन प्रणालीवरच घाला असतो.
आसन घातले की आपल्याला खास सुटायला लागते, एखाद्या अवयवाला मुंग्या येऊ लागतात, शिंक येते, मोठ्याने ओरडावेसे वाटते, धावावेसे वाटते, भाषण करावे, अभिनय करावा असे वाटते. भरपूर विचार येऊ लागतात. इंद्रियांना भुलवणारे, मोहात टाकणारे विचार प्रकर्षाने येऊ लागतात. दररोज आसनस्थ होऊन आसनाची सवय करावी लागते. जर आपण आसन घालायला शिकलो आणि नियमित घालू लागलो तर देहादी इंद्रियांची भोग सत्ता हळूहळू संपुष्टात येते. यामुळे आपण योगाचरण सहजरित्या करू शकतो. प्राणायाम. आसन स्थिर झालं की स्वाभाविकच आपला श्वास स्थिर होतो, तो बदलत नाही. इतर वेळी जेव्हा आपण हालचाल करतो, बोलतो, विचार करतो, त्यावेळी क्षणोक्षणी आपला श्वास बदलत असतो. आसनात या सर्व क्रिया बंद झाल्यामुळे आपला श्वास स्थिर होतो. आता तो नियमित करायचा आहे. याचा अर्थ तो जितका व्हायला पाहिजे तितक्या गतीने व्हायला पाहिजे, तितक्या वेळा, जितक्या गतीने व्हायला पाहिजे तितक्या वेळा आणि तितक्या गतीने व्हायला पाहिजे. त्यासाठी प्राणायामाची क्रिया करायची आहे. प्राणायामाचा संबंध श्वसनाशी आहे. प्राणायामामुळे जसा श्वास नियमित होतो त्याचप्रमाणे प्राणायामामुळे प्राणवायूचा पुरवठा शरीरामध्ये टाळूपासून टाचेपर्यंत व्यवस्थित होऊ लागतो. रक्त शुद्ध होऊन अशा शुद्ध रक्ताचा पुरवठा नियमित आणि शरीराच्या सर्व भागात होतो. शरीरातील अशुद्ध वायू पूर्णपणे बाहेर फेकला जातो. प्राणायामामुळे विशेष म्हणजे आपण विचारांच्या आविष्कारापासून मुक्त होतो. मेंदूच्या विचारांचा आविष्कार जेथे होतो त्याला मन असं म्हणतात. दृश्य ग्रहण केल्यावर त्याचा विचार मेंदू करतो आणि तो स्मृतीत साठवला जातो. त्यावेळी त्या विचारांचा जो आविष्कार होतो तो आता टिकत नाही. त्यामुळे मन निष्प्रभ होते. माझ्या योग साधना या पुस्तकात मी प्राणायामाची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तो कसा करावा त्याच्या कृती दिलेल्या आहेत. जिज्ञासूंनी ते पुस्तक वाचावे. प्रत्याहार. प्राणायाम येऊ लागला की श्वास नियमित होतो. श्वास नियमित होतो, विचारांवर हुकूमत येते. त्यामुळे इंद्रिय रिकामी होतात. इतके दिवस त्यांना भौतिक सांसारिक गोष्टींवर चरवित चरवण करायची सवय लागलेली असते. आता ती भौतिक विषयात गुंतून राहत नाहीत. तेव्हा ती रिकामी राहणे योग्य नसते. त्यांना आता योग्य वळण द्यायचे असते, तरच ती पूर्णपणे काबूत राहतात. पुन्हा ती बहिर्मुख होऊन भौतिक विषयांकडे प्रवृत्त होता कामा नयेत. यास्तव त्यांना अंतर्मुख करून आत्ममार्गी लावणे आवश्यक असते. यासाठी आता त्यांना योगेश्वर सन्मुख करावे. त्यांना अध्यात्म मार्गी लावावे. अध्यात्म एवढा एकच विषय त्यांना द्यावा. प्रत्याहाराचा इंद्रियांशी संबंध असतो. प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार. स्वधर्माने स्वकर्म करणे हा इंद्रियांचा मुख्य आहार आहे. इंद्रियांनी स्वधर्माने स्वकर्म करून झाल्यावर उरलेल्या वेळात इंद्रियांना प्रतिआहार द्यावा. डोळ्यांनी योगविद्या अभ्यासावी. योगेश्वराच्या मूर्तीवर, तस्बिरीवर ध्यान लावावे. मुखाने भजन करावे. ओंकार साधना करावी. कानाने भजन ऐकावे, ओंकार ऐकावा. नाकाने सृष्टीतील सुगंध अनुभवावा. पाय देवळाकडे, मठाकडे, आश्रमाकडे वळवावे. हाताने योगेश्वर पूजन करावे. धारणा. धारणा म्हणजे ज्याचे ध्यान लावायचे, ती वस्तू, तो विषय. धारणा सूक्ष्म, जड, दृश्य, अदृश्य कशीही असू शकते. धारणेचा एका विशिष्ट विचाराशी, वस्तूशी संबंध असतो. प्रत्याहारामुळे चित्त अध्यात्माशिवाय इतर ठिकाणी रमत नाही. त्यामुळे ते धारणेवर चटकन तदाकार, एकाग्र, एकचित्त होते. चित्ताला धारणा हा एकच एक विषय राहतो. यथावकाश चित्त त्यापासून दूर होते. याचा अर्थ धारणा आणि आपले अस्तित्व, आपली अस्मिता एवढ्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. बाकी सर्व गळून पडते. ध्यान. धारणेवर पूर्ण तदाकारी झाली की धारणेचा विषय गळून पडतो आणि अस्मिता तेवढीच शिल्लक राहते. ध्यानाचा
अस्व ध्यानाचा स्व अस्तित्वाशी संबंध येतो. बस मी आहे एवढेच भान उरते, बाकी सर्व गळून पडते. यालाच ध्यान लागले असे म्हणतात. येथे मी आहे ही अस्मिता मात्र महा धोकादायक असते. कारण साधक समाजात राहत असतो. एखादी लहानशी चूक साधकाला ध्यानातून बाहेर फेकू शकते. ध्यानाच्या तदाकारीतून साधक धारणेच्या विषयाबाहेर जातो. इंद्रिय प्रत्याहार सोडून पुन्हा भौतिक विषयवासनेत रममाण होतात. श्वसन नियमित राहत नाही. नियम मोडले जातात. यमधर्म बुडवला जातो. साधक सामान्य भौतिक भोगेच्छुक होतो. केलेली योगसाधना वाया जाते. एकतर पुन्हा जन्ममरणाचे रहाटगाडगे फिरू लागते किंवा पुन्हा पहिल्यापासून योगसाधनेला सुरुवात करावी लागते. यास्तव साधकाने सावध राहावे. समाधी ध्यानात तदाकारी होऊ लागली की यथावकाश एका क्षणी एक क्षण आपोआप अचानक ती दिव्य झलक मिळते. आपणच आत्मा आहोत हे ज्ञान होते. समाधीचा आत्म्याशी संबंध असतो. आता साधक अध्यात्मात पुरता मुरतो. आता येथून परत मागे फिरणे नाही. आता फक्त आत्ममिलनाची प्रतीक्षा असते. आता सायुज्य मुक्त म्हणून जिणे उरते. आता येथून पुढे योगादिराज पातंजली या योगाष्टांगाचे दर्शन करवणार आहेत. तेव्हा आता योगेश्वर चरणी योग अष्टांगाचं अनुष्ठान ठेवूया. ओम तत्सत् त्वम् असि. हरि ओम.